PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. दिल संभल जा जरा भाग 12वा. लेखिका प्राची सुळे. सीमाने खूप मेहनत घेऊन व मनापासून त्याच्यासाठी गोड डिश बनवली होती, जी आता कडू होण्याच्या मार्गावर होती. ठीक आहे, येऊ दे, मग बघता येईल, ती विचार करत होती. इकडे विराट बेडवर बेचैन होऊन पडला होता. कॉन्टॅक्ट कसा करायचा? कथा पुढे सुरू. प्रकाश कर्णिक विराटला घेऊन इंद्रजितला भेटायला गेला. इंद्रजितने त्यांना त्याच्या बंगल्यावर बोलवले होते. खरं तर शनायानेच त्याला गळ घातली होती. तिला विराटशी बोलायचे होते. ऑफिसमध्ये विराटने अजिबात तिला भाव दिला नसता. तिला ठाऊक होते. बाबा, इंद्रजित अंकलने बिझनेसची कुठलीही ऑफर दिली तर लगेच कमेंट करू नका, विचार करून सांगू असे बोला. आता आपल्या कंपनीत कुठलाही नवीन भागीदार नकोय. इव्हन त्यांनी स्टेक वाढवायचे ठरवले तरी लगेच काही सांगू नका, विराट कार्डमध्ये प्रकाशला समजावत होता. येस विराट, एकदा चुकलोय, आत्ता तसं नाही होणार, मी काळजी घेईन. बाबा, चुकलो असे म्हणू नका. तुम्हाला काय माहीत होते, इंद्रजित अंकल ऑफिशियल गोष्टी पर्सनल करतील, आणि तेही त्यांच्या बिघडलेल्या मुलीसाठी. विराटने त्यांना सावरून घेतले. त्यांनी विराटच्या हातावर थोपटले. त्यांची कार प्रधान कॅसलमध्ये आली. बंगल्याचं ते भव्य दिव्य गेट उघडले. विराटने मुद्दाम ड्रायव्हर घेतला नव्हता. तो ड्राईव्ह करून आला. ते आल्याची वर्दी नोकराने आतमध्ये दिली. वेलकम कर्णिक, वेलकम विराट, इंद्रजितने पुढे होत हसून म्हटले. दोघे आत आले. सुलेखा आली. विराट, हाऊ आर यू यंग मॅन, इंद्रजितने विचारले. आय एम फाईन सर, विराट म्हणाला. आणि सुलेखा पटकन बोलली. विराट, किती वेळा सांगितले तुला, आम्हा दोघांना सर मॅडम म्हणू नकोस, अंकल आंटी बोल, सुलेखा सोफ्यावर बसत म्हणाली. हाय विराट, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, यू आर हिअर, आय एम सो हॅपी. वरच्या जिन्यावर उभं राहत शनया मस्त चित्कारत बोलली. धाड धाड जिना उतरून ती त्यांच्याजवळ आली. पप्पा, तुम्ही आणि अंकल बिझनेसचे काय ते डिस्कशन करा, मी आणि विराट दुसरीकडे जातो, शनया पटकन बोलली. शनया, वेट, आम्हाला इथे अंकलने बिझनेस प्रपोजलसाठी बोलावले आहे, ते डिस्कस करतो आधी, विराट तिला टाळण्यासाठी म्हणाला. पप्पा, शनयाने रडकं तोंड करत इंद्रजितकडे पाहिले. विराट, गो 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 विथ हर. अरे, तिच्या बर्थडे पार्टीबद्दल बोलायचे असेल, जा, मस्तच टाईम स्पेंड करा, बोला, इंद्रजित हसून म्हणाला. आता जास्त काही बोलून उपयोग नाही, आणि आता ती वेळही नाही, विराटने विचार केला. तो उठला. कम विराट, शनया खूप लाडात येऊन बोलली. विराटचा हात धरला व त्याला खेचतच दुसरीकडे घेऊन गेली. तो तिचा बेडरूम नव्हता, पण ती रूम खूपच लॅविश होती. चारी बाजूने मोठमोठ्या काचेच्या विंडो होत्या, त्यामुळे भरपूर उजेड होता. सर्व सोयींनी सुसज्ज अशी ती मोठी रूम होती. बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर होती. प्लीज कम विराट, त्याचा हात तिने सोडला नव्हता. सर्व जोर एकवटून ती त्याला खेचत होती. त्या रूमचं दार उघडून त्याचा हात न सोडता आत घेऊन आली. विराटने पाहिलं. वेस्टर्न व बोल्ड फोटोज, पेंटिंग्स भिंतीवर अतिशय कलात्मक पद्धतीने लावले होते. खूप महागडं फर्निचर होते. एक छोटा पाण्याचा आर्टिफिशियल वॉटरफॉल होता. उंची शोपीस. विराट, इजंट इट ब्युटिफुल अँड हॉट, शनया गोड हसत त्याच्याकडे बघत बोलली. व्हॉट, न समजून विराट बोलला. दिस रूम, ती पटकन बोलली. येस, इट्स नाईस, तो रुष्कपणे बोलला. यू नो, पप्पानी ही रूम खास माझ्यासाठी बनवून घेतले. दिस इज माय प्रायव्हेट रूम. विदाउट माय परमिशन नो वन कॅन कम इनसाइड, नॉट इवन पप्पा अँड मॉम. इथे फक्त माझे स्पेशल लोक येणार, शनया त्याच्याजवळ जात म्हणाली. वैतागून विराट मागे झाला. अँड वन मोर थिंग, ही रूम साऊंड प्रूफ आहे. शिवाय जरी काचा असल्या तरी बाहेरच्यांना आतलं दिसत नाही. इजंट इट जस्ट ग्रेट. शनया पटकन विराटजवळ गेली व त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफून त्याला बिलगली. शनया, बिहेव, लिव्ह मी, काय करतेस, विराटने तिचे दोन्ही हात सोडवत मागे जात रागाने म्हटले. पण शनयाने त्याला अजून घट्ट पकडले होते. नो विराट, यू कांट सेपरेट मी फ्रॉम यू. शनया त्याच्याकडे स्वप्नाळू नजरेंनी पाहत म्हणाली. विराट, यू नो, ज्यावेळी मी तुला माझ्या पप्पांच्या ऑफिसमध्ये पाहिले होते ना, त्याचवेळी तुला माझं हार्ट दिले. ओनली यू, फक्त तुझाच विचार आणि चेहरा. काय किलर दिसत होतास, आजही आहेस. आय एम ऑल युअर्स. शनया तशीच पाय उंचावून त्याच्या ओठाजवळ ओठ नेत म्हणाली. ती तिच्या कंट्रोलमध्ये नव्हतीच. इनफ,
विराटने जोरात तिचे हात हातात धरत तिला दूर लोटले. त्या धक्क्याने ती सोफ्यावर आदळली. काय वैताग आहे या मुलीचा. शिट. विराट खूप रागावला. त्याने केसातून हात फिरवला व तिच्याकडे पाठ करून उभा राहिला. पण पुन्हा एकदा त्याला धक्का बसलाच. शनया पटकन उठली व त्याला तिने पाठीमागून गच्च मिठी मारली. विराट, प्लीज डोंट गो अवे फ्रॉम मी. तिचा चेहरा त्याच्या पाठीवर घासत ती हळवी होत पुटपुटली. विराट झटक्यात फिरला. तिला धरून समोर उभं केलं. तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला म्हणाला, शनया, आपल्यात कुठलंही नातं नाही आहे. रादर आय एम नॉट कम्फर्टेबल ॲट ऑल. मला माझा बिझनेस वाढवायचा आहे, त्यावर फोकस करायचा आहे. तू माझ्याबद्दल विचार करणं सोडून दे. तुला चांगला लाईफ पार्टनर मिळेल. माझा तसा काहीच विचार नाही आहे. तू हे सगळं विसर. विराटने तिला नीट समजावून सांगण्याचा प्रयत्न करून बघितला. तिला ओरडून वेडवाकडं बोलून त्याला सिच्युएशन खराब करायची नव्हती. नाहीतर हिने आणि हिच्या बापाने काहीतरी घोळ नक्की केला असता. खाली त्याचे बाबाही होते. नो, नेवर. तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. ओन्ली यू. उद्या मला 21वं वर्ष संपून 22वं लागेल. आय एम मच्युअर्ड नाव. माझ्या लाईफचा मी डिसिजन घेणार आणि कोणी नाही. शनया एकदम मांजरीसारखी फिसकारली. तिच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसत होती. आय थिंक आपल्याला खाली जायला हवे. सगळे वाट पाहत असतील. विराट विषय बदलत म्हणाला. हो, जाऊया. एक प्रॉमिस दे, तिने म्हटलं. कसलं? उद्या माझ्या पार्टीत तू आणि मी डान्स करणार. तेच माझं प्रेशियस गिफ्ट असणार. जस्ट बी विथ मी. उद्याचा दिवस माझा आहे आणि मला अपसेट व्हायचं नाही आहे. बोल. आता काहीतरी बोलायचं म्हणून तात्पुरता विराट हो म्हणाला व रूमचा दरवाजा उघडून बाहेर आला. पाठोपाठ शनया आली. दोघांना खाली येताना पाहून प्रकाश उभे राहिले. वाह, दोघे मस्त गप्पा करत बसलात की, सुलेखा हसून बोलली. बाबा, निघायचे का? विराटने दुर्लक्षच केले. हो, चल निघूया. इंद्रजित यांनी 2-3 प्रपोजल दिलेत. आपण डिस्कस करूया आणि सांगतो म्हणाले. ओके, गुड. चला निघूया. विराट घाई करत होता. सी यू टुमॉरो विराट, शनया बोलली. विराट, आईलाही घेऊन ये, सुलेखाने म्हटले. येस आंटी. एवढं बोलून तो बाहेर आला. पटकन कारमध्ये बसला. प्रकाश येऊन बसले. विराटचा मूड ठीक नाही त्यांनी ओळखले. तर यातलं बाबांना काही सांगायचे नाही विराटने ठरवले. त्यांनी कार स्टार्ट केली व गेट बाहेर आणले. आरती जेवणासाठी वाट पाहत असेल. वेळेत निघालो. प्रकाश असे बोलले आणि विराटच्या डोळ्यासमोर सीमा आली. बघ, नाही चाले ते कर्णिक. जराही वाटलं नाही की कॉल करून सांगावे. सीमा रागावून बोलली. ठीक आहे, मग तू लाव ना कॉल त्यांना, कुसुम म्हणाली. सीमाचे डोळे मोठे झाले. तिच्याकडे तर त्याचा नंबर नव्हता आणि त्यानेही तिचा नंबर घेतला नव्हता. मग कॉन्टॅक्ट कसे करायचे, समजणार कसे? सीमासमोर मोठा प्रश्न उभा राहिला. सीमाताई, आलो मी. दारात उभा राहत गोपाळने आवाज दिला. गोप्या, ये आत, सीमाने बोलावलं. ताई, कितीदा सांगितले मला गोप्या म्हणू नकोस. विराट दादा बघ कसा चॅम्प म्हणतो. गोपाळ नकटनाक फुलवत म्हणाला. चूप रे, आला मोठा चॅम्प. तुला चॅम्प म्हणणारा तुझा विराट दादा कुठे आहे सांग. दुपारचा टिफिन नाही, आता रात्रीचा हवाय की नाही कळायला नको. आले असतील तर येऊन तसं सांगायला हवं ना. आपण मूर्ख का? सीमा रागाने धुसफुसत बडबडत राहिली. अरे काय भांडताय तुम्ही? सीमा, तू आता लहान झालीस का त्याच्या एवढी? कुसुम दोघांच्या मध्ये पडत बोलली. मावशी बघ ना, सारखी कशी मला बडबडत असते. विराट दादा नाही, ही माझी चूक आहे का? गोपाळचा गोरापान चेहरा हिरमुसला. बरोबर आहे त्याचं, त्याला काय माहीत ग. तू आता टिफिन दे, जाऊ दे त्याला. सगळे वाट पाहत असतील टिफिनची. कुसुमने भांडणाचा दी एंड केला. गोपू, सॉरी. अरे, सीमाला त्याच्यासाठी वाईट वाटले. बिचारा. विराटवरचा राग त्याच्यावर काढला. ही घे पिशवी, तिने मवाळ होत म्हटले. गोपाळ छान हसला व तुरुतुरू चालत बाहेर दिसेन असं झाला. सीमा, प्रत्येक वेळी परिस्थिती आपल्याला हवी तशी नसते ग. त्या पाठची कारणं वेगळी असू शकतात की. कुसुम ताक घुसळत म्हणाली. पण आई, समजायला तर हवे ना. सीमा वैतागली. तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना.
कसं समजणार? ना तू त्याचा नंबर घेतलास की त्याने तुझा. मग कसं कळेल? सीमाला आता रागासोबत थोडी काळजीही वाटली. पण गेला असेल काही कामासाठी, तरी पण हा पण होताच. कुसुमने जेवणाची टोपं गॅलरीतल्या डायनिंग टेबलवर ठेवली. सीमा ताटं, वाट्या, पाण्याचे पेले घेऊन आली. कुसुम बसले. सीमा बसणार तोच गोपाळचा आवाज कानावर आला. गोपाळ कसा आला? टिफिन देऊन तो घरी जात असे. सीमा धावत बाहेर आली. गोपाळ, काय रे तू इथे कसा आलास? सीमाने चमकून विचारले. सीमाताई, यावं लागलं विराट दादा टिफिन द्यायला. म्हणजे म्हणजे आताही तो घरी नव्हता. खूप बेल मारली, दार वाजवले, पण नाही. गोपाळ तोंड पाडून म्हणाला. आता सीमाचा राग उसळून आला. दात गच्च आवळले. कोण समजतं कोण हा स्वतःला? टिफिनचे पैसे दिले म्हणजे कसंही वागायचं का? एक साधी कटसे नाही का सांगण्याची? असेल खूप श्रीमंत, पण पैशाचा माज का दाखवायचा? सीमा आतून खवळली होती. पाठी कुसुम आली. सीमाने कुसुमकडे पाहिले. जणू ती तिला हे सुचत होती की पाहिलेस कसा आहे तो. गोपाळ, आईने काय स्वयंपाक बनवला आहे? कुसुमने मध्येच विचारले. भाकरी आणि पिठलं केले, तो म्हणाला. बाळा, आमचं जेवण आहे. हा टिफिन तू घेऊन जातोस? अन्न वाया जायला नको ना. ताजं अन्न आहे, कुसुम बोलली. हो मावशी, घेऊन जातो. गोपाळने मान डोलावली. शहाणा मुलगा, उद्या ये हं, नीट जा. कुसुमने निरोप घेतला. गोपाळ दोघींना गुड नाईट म्हणून निघून गेला. सीमा, चल जेवायला. खिडक्या दारं घे लावून, मी वाढायला घेते. कुसुम आत निघून गेली. राग करत सीमाने दारं खिडक्या लावली व गॅलरीत आली. दोघी बसल्या. आई, पाहिलंस ना, ही श्रीमंत लोक कशी पैशाचा माज दाखवतात. पैसे दिले म्हणजे आपल्यावर उपकारच केले असा समज होतो यांचा. सीमा काही थांबायला तयार नव्हती. सीमा, पुरे आता बस कर. कुसुम तिच्यावर नजर रोखत गंभीर आवाजात बोलली. उगाच बोलायला येतं म्हणून काहीही बोलू नये. आणि मुळात काही माहिती नसताना तर नाहीच नाही. एकतर मूर्खपणा तूही केल्यास. कॉन्टॅक्ट नंबर न घेऊन. जर असता तर किमान विचारता आले असते. बरं, एवढं मोठं काय झालं आहे की तू एवढी चिडावंस? सीमा, नाण्याला दोन बाजू असतात. प्रत्येक वेळी आपणच बरोबर नाही होत. कधीकधी समोरच्याला संधी न देता, त्याला समजून न घेता घेतलेले निर्णय खूप यातना देतात, आयुष्यभर सलत राहतात. कुसुम अचानक गंभीर झाली. शून्यात कुठेतरी नजर लावत ती जणू स्वतःशीच बोलत होती. तिच्या डोळ्यातल्या वेदना स्पष्ट दिसत होत्या. सीमा तिला बघून गोंधळली. आई अशी का बोलते? कळलं नाही, पण आता चूप बसायचं हा इशारा तिने ओळखला. ओके आई, चल जेवूया, ती मोजकच बोलली व मुकाट्याने जेवू लागली. सीमा तिच्या बेडरूममध्ये, कुसुम तिच्या बेडरूममध्ये आली. कुसुमने दाराला कडी लावली व बेडवर अंग टाकले. आज कितीतरी वर्षांनी ती ओली जखम पुन्हा भळभळली होती. खूप प्रयत्न केला तिने तिला सुखू द्यायचा, पण त्यावर खपली कधी धरलीच नाही. तिच्या हृदयात आत खोलवर ती तशीच ओली राहिली. नाही म्हणाला, सीमाचे आजचे वागणे तिला खटकलेच. काहीही जाणून न घेता ती विराटला जज करत राहिली. चुकीचं समजली. काहीतरी महत्त्वाचे काम आले असेल, गेला असेल अर्जंटमध्ये. तिने विराटला प्रथम पाहिले तेव्हाच त्याच्याबद्दल तिचे मत अनुकूल झाले. तो सभ्य आणि खानदानी आहे, तिने ओळखले होते. आज तिला झोप येणे शक्य नव्हते. डोळ्यांची कवाडं सताड उघडी होती, जणू कोणीतरी त्यात येत आहे. नको असताना देखील तिचा भूतकाळ डोळ्यात घुसू पाहत होता. पावसाची रिमझिम नुकतीच थांबली होती. मातीचा गंध थंड वाहणाऱ्या हवेत विरघळला होता. त्या बागेत उभा असलेला जुना कदंब वृक्ष पावसाने धुतलेला नव्या प्रेमासारखा ताजा तवाना झाला होता. ती आधीच येऊन कदंबाखाली बसली होती आणि तो येण्याची वाट पाहत होती. ओल्या कदंब फुलांचा एक केशरी गोल तुरा तिच्या ओंजळीत अलगद विसावला होता. खूप वाट पाहिलीस का? त्याचा आवाज पावसाच्या थेंबासारखा अलगद तिच्या कानावर पडला. ती वळली व त्याच्याकडे पाहून गोड हसली, पण डोळ्यात थोडा रुसवा होताच. कदंबाला विचार, सगळं ऐकतो तो, ती म्हणाली. तो जवळ आला. झाडांच्या फांद्यातून अजून पाण्याचे थेंब टिपकत होते. त्याने तिच्या ओंजळीतलं ते केशरी फूल हातात घेतलं. माहिती, कदंबाचं फूल गोल का असतं? नाही माहीत, ती केसांच्या बटरीतलं पाणी उडवत बोलली. कारण प्रेमाला शेवट नसतो, अगदी या गोल फुलासारखा. कितीही फिरा, पण शेवट सापडतच नाही, तो मधुरपणे बोलला.
ती त्याच्याकडे पाहत राहिली. पावसाच्या ओलसर वाऱ्याने तिचे केस हलकेच उडाले. आणि जर कधी आपण दूर गेलो तर, तिने हळूच विचारले. त्याने तिच्या कपाळावर थेंबासारखा स्पर्श केला. मग या कदंबाखाली ये, हा साक्षीदार आहे ना, आपलं प्रेम गळणार नाही. जसं हे फुलं पावसानंतर पुन्हा उमलतात. तो तिचा हात हातात घेत म्हणाला. दूर कुठेतरी वीज चमकली. आकाश गडद होत गेलं, पण त्या कदंबाखाली मात्र उजेड पसरला होता. 2 धडधडणाऱ्या हृदयांचा. कुसुम धडपडून उठून बसली. तिने पाहिलं, रूममध्ये अंधार होता. हात लांब करून लाईट लावली. बाजूला ठेवलेल्या बाटलीतलं पाणी प्याली. शरीराला मनाला थोडं बरं वाटलं. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. नक्कीच पौर्णिमा असावी. पौर्णिमेचा गोल गरगरीत चंद्र, त्याचा चंदेरी दुधाळ प्रकाश सारा आसमंत उजळत होता. तिलाही अशी पौर्णिमा हवी होती, पण अमावस्येची काजळी त्या प्रकाशाला काळं करून गेली होती. काय आहे कुसुमचा भूतकाळ? कोणती ओली जखम तिने अजून हृदयात जपून ठेवले? सीमाने विराटला चुकीचं समजलं. तिकडे पाठीत काय होणार? तेव्हा ऐकत राहा. कमश. कथेचे सारे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेला हाईप करा. मनपूर्वक धन्यवाद.